पप्पा, हा बेटा. इतिहासाचा राजकीय वापर केला जात आहे का? काय झालं बेटा, कोणताही राजकीय पक्ष आता अलीकडच्या काळामध्ये तुला हे प्रमाण जास्त झालेलं दिसेल. त्याचं कारण असं आहे की ऐतिहासिक गोष्टी ज्या घडून गेलेल्या आहेत त्या आजच्या काळातले जे पक्ष आहेत ना, ते त्यांच्या सोयीच्या गोष्टी स्वीकारताना आपल्याला दिसतात. स्पष्टच सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती हिंदुत्ववादी करण्याचं काम काही पक्षांकडून केलं जात आहे, म्हणजे भाजप सारख्या, आणि सेक्युलरिझमचा आधार देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाकडून केलं जात आहे. पण एक गोष्ट खरी आहे की राजकीय लोकांकडून इतिहासाचा गैरवापर केला जातो. खरं तर बेटा, इतिहासाच्या बाबतीमध्ये मी तुला मागेही एक कविता खूप चांगली सांगितली होती, विंदा करंदीकरांची. त्यांनी खूप चांगला संदेश या कवितेतून दिलेला आहे. ते असं म्हणतात की इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा, करा पदस्थल त्याचे आणिक, चढुनी त्यावर भविष्यवाचा. इतिहास याच्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की गेलेल्या काळामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना पुन्हा घडू नयेत याच्यासाठी आपण दक्ष राहण्याची गरज आहे. परंतु या देशातील काही पक्ष ऐतिहासिक संदर्भ घेताना आपल्या सोयीचे संदर्भ घेऊन लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करणं, धार्मिक तेढ निर्माण करणं, अशा पद्धतीचं राजकारण करताना आपल्याला दिसतात. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्या काळामधल्या राजांच्या ज्या लढाया होत्या त्या धार्मिक लढाया नव्हत्या, तर आपल्या साम्राज्याचं, आपल्या राज्याचं, आपल्या रयतेचं रक्षण करण्यासाठीच्या त्या लढाया होत्या. परंतु आजच्या काळामध्ये हिंदू आणि मुस्लिम असं स्वरूप या लढायांना, म्हणजे इतिहासातील लढायांना देण्यात येत आहे. हे जाणीवपूर्वक देण्यात येत आहे, हे तरुणांनी समजून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, आता आपल्याला पुढील वाटचाल ही जुनी कटुता विसरून, म्हणजे त्या काळातील राजा जर मुस्लिम असेल तर मुस्लिमांनी इथल्या देशातल्या लोकांवर अन्याय अत्याचार केले, ही सल मनात धरून आपण जी निष्पाप त्या समाजाचे, म्हणजे हिंदू असतील, मुस्लिम असतील, एकमेकांकडे शत्रुत्वाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण कधीही पुढे जाऊ शकणार नाहीत, आपण कधीही प्रगती करू शकणार नाही. त्यामुळे भारताने जी राज्यघटना आपल्याला दिलेली आहे त्याचा आदर करून आपण न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाचं वातावरण निर्माण करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, न की राजकीय लोकांच्या अपप्रचाराला बळी पडणं. लक्षात आलं बेटा तुझ्या?